विभागीय युवा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न। क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर कार्यालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्याद्वारे विभागीय स्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन बी रघुनाथ सभागृह परभणी येथे उत्साहात संपन्न झाले। या प्रसंगी परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी श्री रघुनाथ गावडे व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य युवा पुरस्कारार्थी काजल भुसारे, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, डॉक्टर सुरेश हिवाळे, डॉक्टर संतोष वाकळे, डॉक्टर श्रीकांत पेंडलवार, श्री मिलिंद बामणीकर, श्रीमती सुनंदा दिगोलकर, डॉक्टर पंकज खेडकर, श्री रविकुमार पंडित, श्रीमती लक्ष्मी लहाने, श्री अब्दुल कुरेशी, श्रीमती भाग्यश्री जोशी, श्रीमती पूनम मारवा, श्रीमती सरोज देशपांडे आदि उपस्थित होते। विभागीय स्तरीय युवा महोत्सवामध्ये सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत समूह लोकनृत्य व लोकगीत अंतर्गत चित्रकला स्पर्धा, वक्तव्य कौशल्य विकास स्पर्धा, कविता वाचन, कथालेखन तर संकल्पना आधारित स्पर्धेमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना इत्यादी विविध प्रकारात स्पर्धा संपन्न झाली। कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांनी केले। देशाचं युवा धोरण पॉलिसी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने 2012 ला तयार केली। युवा धोरण ठरवणारे आपले राज्य प्रथम याचा सार्थ अभिमान या निमित्त अनेक कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळते। सांस्कृतिक कौशल्य विकास संकल्पना आधारित सायन्स क्षेत्रातील नाव संकल्पना यामध्ये 15 ते 29 वर्ष वयोगटातील मुलांना या ठिकाणी सहभाग नोंदवता येतो। राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात उत्साहाने हा महोत्सव साजरा केला जातो। युवा महोत्सवाचे उद्घाटन माननीय जिल्हा अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले। त्यांनी सहभागी युवांना प्रोत्साहन देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। परभणी जिल्हा खूप मोठा सांस्कृतिक कार्याचा वारसा आहे। देश विदेश पातळीवर येथील कलाकाराची सादरीकरण झालेले आहे। परभणी जिल्ह्यामध्ये कलाकारांना जास्तीत जास्त वाव देण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले आणि कलाकार या मातीतून तयार होत आहे अशा पद्धतीचा व्यासपीठ निर्माण करून दिले जात आहे। अनेक दिग्गज कलाकारांचा अशा स्पर्धेत सहभाग पाहून स्पर्धकांना योग्य न्याय व उज्ज्वल भविष्य मिळेल यात शंका नाही असे समाधान व्यक्त केले। आपला देश विविध कलागुणांनी संस्कृतीने नटलेला आहे। अशा स्पर्धांच्या माध्यमातून जुन्या लुप्त होणाऱ्या संस्कृतींना वाव मिळतो। ही एक उल्लेखनीय संस्कृती जतन करणारी बाब आहे। मिळालेल्या संधीचं कलाकारांनी सोनं करावं याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सुरुवातीला सर्व मान्यवरांचे परीक्षकांचे स्वागत करण्यात आले। तसेच एमपीएससी द्वारे श्री कल्याण पोले यांच्या तालुका क्रीडा अधिकारी पदी नियुक्त झाल्यामुळे माननीय जिल्हा अधिकारी यांचे द्वारे अभिनंदन करण्यात आले। या स्पर्धेअंतर्गत विविध स्टॉल लावण्यात आले होते। त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते। विभागीय युवा महोत्सवासाठी सूत्रसंचालन श्री अतुल वैराट यांनी आपल्या भारदस्त आवाजात युवकांचे मने जिंकत केले। माननीय जिल्हाधिकारी यांनी अनेक स्पर्धांचा लोकगीत व लोकनृत्य यांचे सादरीकरण पाहिले व सायन्स विज्ञान या बाबतीत इनोव्हेशन प्रदर्शन, चित्रकला, कथालेखन, कविता लेखन या सर्व समूहांना प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा केली, कलाकारांचे कौतुक केले। कार्यक्रम रंगात आल्यानंतर मुळातच सांस्कृतिक व कला व क्रीडा क्षेत्राची आवड असणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी व त्यांच्या कार्यालयीन स्टाफ व उपस्थित सर्व कलाकार यांनी जालना जिल्ह्याचे सादरीकरण सुरू असताना लोकगीतावर ताल धरला। मुळातच कलागुणांचे आवड असल्याने श्रीमती कविता नावंदे या स्वतःला कार्यक्रम दरम्यान संगीताच्या तालावर ताल धरण्यास रोखू शकले नाहीत। अतिशय आनंदी व उत्साही वातावरणामध्ये सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या। दिनांक 12 डिसेंबर रोजी नांदेड येथील राज्य युवा महोत्सवासाठी हे सर्व कलाकार सहभागी होणार आहेत। या सर्वांना पुढील स्पर्धेसाठी अभिनंदन करून कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ सोहळा साजरा करण्यात आला। सर्व विजेते खेळाडूंना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील सूचना देण्यात आले। या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील श्री नानक सिंग बस्सी, श्री मुळे, श्री कल्याण पोले, श्री रोहन ओंडेकर, श्री
श्री सुरेश नाटकर, श्री रमेश खुने, श्री भागवत, श्री प्रकाश पंडित, श्री धीरज नाईकवाडे, श्री योगेश आदमे, कार्यालयातील इतर स्टाफ यांनी परिश्रम घेतले। विभागीय युवा महोत्सव आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये झालेत। यामध्ये 7 कलेचा म्हणजे स्पर्धा झालेल्या आहेत 7 गोष्टींचा। तर त्यात 5 जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला होता। लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, कविता वाचन, कथालेखन, इनोव्हेशन, सायन्स, विज्ञान, त्याच्यावरचं क्रिएटिव्ह प्रदर्शन। तर या सगळ्या गोष्टीचं खूप सुंदर प्रदर्शन या ठिकाणी सर्व स्पर्धकांनी केलेलं आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ग्रामीण भागातून मराठवाडा पाहिला तर जे कलाकार होते ते आपल्याला असं निदर्शनास आलं की शेतकरी कुटुंबातील ते सगळे विद्यार्थी म्हणजे सहभाग घेतलेले विद्यार्थी होते। शेतकरी कुटुंबातील हे सर्व विद्यार्थ्यांनी इतकं सुंदर म्हणजे समाजात चालू असणाऱ्या घडामोडींवर म्हणजे कविता सादरीकरण केले। तर खूप मोठी गुणवत्ता म्हणजे आढळून आली। आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे महाराष्ट्र राज्य हे आपलं देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्यांनी क्रीडा धोरण व युवा धोरण 2012ला पहिल्यांदा देशासाठी तयार करून दिलेले आहे। तर त्यामुळं एक क्रीडा अधिकारी म्हणून मला खूप अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या कलागुणांना वाव दिलं जातं। युवकांना प्रेरणा देण्यासाठी चांगली धोरणं बनवली जातात आणि याचाच एक भाग म्हणून आपण जिल्हा युवा महोत्सव आणि तालुका हे विभागीय युवा महोत्सव घेतले। आता 12 तारखेला नांदेड येथे राज्य युवा महोत्सव आहे। त्यात जे कोणी सहभाग घेतील तर ते पुढे राष्ट्रीय पातळीवर जातील। आणि यामध्ये यूथ आयकॉन हा एक विषय आहे जे की राज्यातील 10 युवकांचा सहभाग असतो आणि ते ऑनलाईन त्यांच्या आता सध्या मुलाखती घेतल्या जात आहेत व त्यांचं जे काही म्हणजे माहिती आहे ते सादरीकरण केलं जात आहे। आणि त्यांच्यासोबत स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वतः त्यांच्यासोबत संभाषण करणार आहे। ही खूप मोठी युवकांसाठी प्रेरणा आहे। खेड्यापाड्यात हा मेसेज जातो आणि युवक त्या तयारीने त्या दिशेने वाटचाल करतात। जो कोणी कार्य करत असतो सामाजिक कार्य असो किंवा कलागुणांमध्ये श्रेष्ठ असो तर त्यांना हे खूप छान संधी आहे की त्यांना मिळून दिलेलं हे खूप सुंदर असं व्यासपीठ आहे। तर खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा या ठिकाणी व्यवस्थित पार पडल्या। यामध्ये 5 जिल्ह्यातून 30 स्पर्धकांनी भाग घेतलेला होता। तर अशा सर्व स्पर्धकांनी वेगवेगळ्या 7 इवेंटमध्ये भाग घेतलेला होता। एज अ डीएसओ मैं तो ये कहना चाहूँगी, यहाँ पे हमारे पास मेरे अंडर में जो डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स है तो वहाँ पे मैं ज़िले के लिए जो कलाकार है उनके लिए ओपनली कंपटीशन लेना चाहूँगी। आज ही मैं जो यहाँ पे परीक्षक आए थे, एग्जामिनर जो आए थे, उनको मैंने बताया कि हम बार बार ऐसे कलाकारों को प्रोत्साहित करने के लिए कंपटीशन लेंगे। तो वो खुद होके अभी बोले कि हम उस तरीके से मैनेज करेंगे, ये हमारी तरफ से हम कर सकते हैं। तो सर जब कंपटीशन होता है तब जो हारता है उसका कुछ ना कुछ तकरार होती है, लेकिन जो एग्जामिनर है वो बहुत अच्छे और प्रोफेसर लेक्चरर अपने अपने फील्ड में वो सब बहुत गाढ़े अभ्यासक है। इसलिए जो एग्जामिनर का डिसीजन है वही फाइनल माना जाएगा, क्योंकि जिसको भी मेडल नहीं मिलता है वो कुछ ना कुछ थोड़ा सा नाराज़गी रहती है। तो एक बहुत बड़ी बात नहीं थी। थैंक यू।